प्रत्येक लेकरासाठी त्याच्या बालपणी त्याचे आईवडील जितके महत्त्वाचे असतात तितकेच त्याच आईवडिलांसाठी त्यांच्या म्हातारपणी मुलं महत्त्वाची असतात. आई 9 महिने काळ सोसून आपल्या मुलांना जन्म देते, हे सुंदर जग दाखवते, तर वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात. लहानपणापासून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आपण जे दुःख भोगलं ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांना हवं तसं शिक्षण देतात. मुलं मार्गी लागली की त्यांनी लग्न लावून देतात. एकदा मुलांची लग्न झाली की अनेक कारणावरून मुलं आणि आईवडिलांमध्ये वाद सुरू होतात. अनेकदा हे वाद मारहाणीपर्यंतही पोहोचतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. लग्न झाल्यावर आपल्याला आईसारखी सांभाळून घेणारी सासू मिळावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्याचप्रमाणे त्या सासूलाही तिच्या लेकीसारखी जीव लावणारी सून मिळावी असं वाटत असतं. पण कधीकधी घरातील छोट्या मोठ्या गोष्टीवरून होणारे वाद मारहाणीपर्यंत पोहोचतात. आईसारखी सासू सुनेचा छळ करते, तर कधी मुलीसारखी वाटणारी सून सासूचा छळ करते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही असंच काहीसं दृश्य पाहायला मिळत आहे. या व्हायरलमुळे तुम्ही पाहू शकता की एका घरामध्ये बेडवर सासू बसली असून तिच्यासमोर सूनही बसली आहे. यावेळी सून कोणत्या तरी गोष्टीवरून सासूला जाब विचारते, सासूच्या पायावर फटके मारते आणि नंतर चक्क तिच्या पायाला चावतेही. यावेळी सासू ढसाढसा रडायला सुरुवात करते. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला या सासू सुनेच्या नात्याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.